तर मित्रांनो, रात्रीच्या प्रवासानंतर, सुंदरशा अशा प्रवासानंतर, सुंदर पण नाही बोलू शकत, भयानक अशा प्रवासानंतर मी येऊन पोचलो आहे आमच्या मिठउमरी खाडीमध्ये. असं होतं की कालचा जो प्रवास होता तो खरंच थोडा भयानक होता. मी थोडं प्रिपरेशन केलं पाहिजे होतं, अगोदरच झोप वगैरे पूर्ण कंप्लीट केली पाहिजे होती. त्याच्यानंतर मी आता फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून मस्तपैकी आलो व्लॉग शूट करायला. येता नाश्ता वगैरे करून मस्तपैकी आता थोडा फ्रेश झालो, थोडा आता माइंड थोडं आता हलकं झालं. त्याच्यामुळे मी बोललो की थोडा आता स्टार्ट करूया आणि आपल्या ह्या कालच्या व्लॉगला कंटिन्यू करूया. कारण तो असा अर्धवट एवढे 4-5 मिनिटाचे जेवढे क्लिक आहेत ते बसणार नव्हते एका व्लॉगमध्ये, म्हणून बोललो की हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि थोडंसं पुढे दाखवूया आपल्या गावातली ज्या गोष्टी आहेत त्या छोट्याशा. चलो फिर. तर मित्रांनो, आपण आता चाललोय नदीमध्ये रात्रीच्या मस्त राईड नंतर. केवढे वय साईज सांग. हे खेकडे पकडूचा वय. तर मित्रांनो, चाललोय आपण मस्त आमच्या गावातल्या नदीमध्ये फिरायला. आणि हे बघा, हे असे बोट्स ठेवलेले असतात पलटी करून, जेणेकरून पावसाचं पाणी पडून त्यात पाणी नको साठायला म्हणून. आणि अशी एंट्री मारतो आम्ही. तर ही आहे आमच्या गावातली सुंदरशी खाडी, जिथे तुम्हाला जैवविविधता पाहायला मिळू शकते. हे आहेत करपे, याला आम्ही मराठीमध्ये करपेच म्हणतो, इंग्लिशमध्ये आय थिंक कोरस बोलत असतील किंवा काहीतरी आय थिंक वेगळंच नाव आहे याचं, कोरस नाही. आणि हा आहे शिनानी प्रकल्प, सध्या बंद आहे त्याच्यामुळे तो असाच पडून आहे. हे बघा माझी फॅमिली. ए बाबो, नाही तुला नाही घेत मी. चल 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 इकडे बघ. बापरे, अभी तेरा दहीहंडी फूट जाता बाबू. ये देख शिंपला, देख हे देख शिंपला. पण तो खराब झाला, फुटलेलो होतो. लहान असताना आम्ही इथे येऊन खेकडे पकडायचो, पण आता मोठे झाल्यावर ते जमत नाही, कारण ते स्किल्स फक्त लहानपणीच होते. त्याच्यानंतर ती सवय सुटली खेकडे पकडायचे. नाही तर आम्ही एक कोयता घ्यायचो, हे जे कांदळवन आहे त्याच्या आतमध्ये जायचो. तिकडे आतमध्ये खड्ड्यांमध्ये खेकडे असतातच, ते थोडं हालचाल समजते आपल्याला थोडं कोयता आतमध्ये घातल्यानंतर. मग ती हालचाल झाल्यानंतर ते थोडं खोदावं लागतं. डायरेक्ट तो कोयता आतमध्ये टाकायचा आणि कोयत्याला खेकडा पकडणार आणि डायरेक्ट खेचायचा, मग तो कोयत्या सकट वरती येतो. मी एक मस्त काम केलंय, शूज घालून आलोय. मला असं फील होतंय एखादी लहान मुलं कशी व्हिडिओ घेऊन कॅमेरा घेऊन फिरतात आणि बोलतात, तसं मी सध्या बोलायला लागलोय. कालच्या राईड नंतर माझे स्किल्सच पुढे गायब झालेत. आता पुढे सगळा चिखल आहे बघा, शूज पूर्ण खराब झालेत. पुढे जर मी गेलो तर अजून वाट लागेल शूजची. त्याच्यापेक्षा आपण थोडंसं मागे जाऊया. पण तुम्ही नजारा बघा. आता सुकती झाली, थोड्या वेळानंतर भरतीला स्टार्ट होईल आणि इथे जवळपास कमरे एवढं पाणी असणार. आपण जिथे उभे आहोत त्याच ठिकाणी कमरे एवढं पाणी असणार. संध्याकाळ आय थिंक 6-7 पर्यंत भरून जाईल. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना. पंछी बनूं उड़ती फिरूं. कौन है बे तू?
परत मगाश हम लोग बोर्ड से ना हम लोग ग्रैनी से लेक्चर में ग्रैनी लेक्चर 2 में मजा बहुत मजा किया था ट्राइपॉड के साथ आप देख किया सकते था ग्रैनी मगा हमको ग्रैनी नहीं और इंग्लिश हमको ग्रैनी नहीं बोर्ड इंग्लिश नो इंग्लिश बोल बैंगन अरे इंग्लिश बोल मगाचा इंग्लिश बोल व्हाट इज योर नेम येते का उचलला त्या समजा पकड ये बा आता खतरनाक आहे बघ आपल्यापेक्षा हुशार तू चालत्या पाण्यात मासे पकडता ऐकले मी असे हातात इरा 2 शब्द या गावात आमचं हिरा फेवरेट इरा गाईड आता इरा सांग आता सांग माहिती सांग आता काय ती नदीची माहिती सांग किती आम्ही कालवानी मुले काढतो नाही आणि मासे सुद्धा भेटतात आणि मासे सुद्धा भेटतात आपण लावतात ना कसे काढतात ते मासे जरा बोट सांग, आमचे बाबा दाखव जरा. चालवतात सांग बोट माझे बाबा चालवतात बोट माझे बाबा चालवतात बाबांचं पूर्ण नाव सांग सांग अजून काहीतरी सांग सांग बा. तू आता खयचो डान्स घेतलास ता सांग आता आलो गावात आलं का पाठवून देतो मला वाटलं मला काढ- आता तुला नको. अरे ए, इरा. इरा, ही बोट तुमची किती घेतलास तुम्ही मध्ये झालं म्हणून पशे टाक. 500 रुपये घेतलास कसं काय एनो नाही नाही ही बोट किती रुपयात घेतलास तू कसं बनवायची लागतं. कशी बनवतात फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं गाली दूं ना जिंदगी भर आपल्याकडे कुठे समुद्र नदी आपल्याकडे जंगल आहे नको. हो कहती है